आज आपण बनवतोय एकदम सोप्या पद्धतीने डाळ टोमॅटोची भाजी, कुठलेही मसाले न घालता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलं। तेल छान गरम होऊ दिल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे घातले, मोहरी घातली, ती छान तडतडून घेतली। नंतर अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट घातली, ती सुद्धा छान अशा प्रकारे इथे परतून घेतली। नंतर आपण जे 2 टोमॅटो कट करून घेतलेले होते ते टोमॅटो घातले आणि छान अशा प्रकारे 2 मिनिट परतून घेतले। नंतर त्याच्यामध्ये हळद टाकली, थोडंसं मीठ घातलं जेणेकरून टोमॅटो हा आपला लवकर मऊ होईल। आणि नंतर 2 चमचे लाल तिखटसुद्धा घातलेला आहे आणि नंतर छान अशा प्रकारे इथे मिक्स करून घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे तेलसुद्धा सुटलेलं आहे। तर आता याच्यामध्ये इथे मी तुरीची डाळ घालते आहे, हवी तर तुम्ही दुसरी कुठलीही घालू शकता। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पाणी। तर इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला भाजी किती करायची त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता। छान अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आणि एकदम मोठ्या गॅसवरती एक उकळी आणून घेतली। उकळी आणल्यानंतरच इथे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। तर मी इथे मोठे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला। छान अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आणि ही भाजी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर शिजून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे ही भाजी इथे शिजलेली आहे। एकदम तर्रीसुद्धा छान आलेले आहे। तर ही भाजी नुसती दिसायलाच भारी नाही तर खायलासुद्धा तेवढी टेस्ट झालेली आहे। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। अशी डाळ टोमॅटोची भाजी जर तुम्ही केली ना, घरचे म्हणतील आठवड्यातून 2 वेळा तरी ही भाजी नक्की करा। तर आजच्या डाळ टोमॅटोची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय।